गुड इव्हनिंग आदित्य, ओम, श्रेयस, प्रथमेश, आरुषी, शुभंकर, वरुण, मैत्रेयी, हरिकृष्ण, अमृता. Good evening. Those who have joined, just say hi in the chat box so that I'll come to know who have joined the session. Yes. Now we are going to start lesson today. That is of Unit 1. Unit 1 ला 3 लेसन्स आहेत. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले. त्यातला सगळ्यात इझिएस्ट लेसन त्याने आपण सुरुवात करू सो दॅट तुम्हाला आयडिया पण आहे. तो लेसनचा पहिला भाग तुम्ही 12th मध्ये सीईटी आणि जेई ला केलाय. ओके, सो विल बी स्टार्टिंग विथ दॅट लेसन. सो विल बी स्टार्टिंग विथ द लेसन इनडिटर्मिनेट फॉर्म. I repeat, we'll be starting with the lesson indeterminate form. Indeterminate form. Okay, the most important lesson and easy lesson. I repeat, that's easy lesson. We'll start with the easy lesson. Aditi, good evening. Yes, आपण इझी लेसन सुरुवात करतो. इनडिटर्मिनेट फॉर्म ज्याचं बेसिक्स म्हणजे पहिला टाइप जो आहे ना तो तुम्हाला 12th मध्ये झालाय. 12th मध्ये म्हणजे सीईटी आणि जेई ला झालेला आहे. Okay, so we are going to work on now next all numericals and next all types indeterminate forms. So हा सगळ्यात इझी लेसन आहे आणि हाच फक्त इझी आहे. मग हळूहळू सगळे लेसन डिफिकल्ट होत जाणार आहेत. मग सगळे लेसन्स हळूहळू डिफिकल्ट होत जाणार आहेत. दिस इज वन ऑफ द इझी लेसन. चेक व्हॉट इज इनडिटर्मिनेट फॉर्म. इनडिटर्मिनेट म्हणजे काय, ज्यांची व्हॅल्यू डिटरमाइन करता येत नाही. आय रिपीट, इनडिटर्मिनेट म्हणजे ज्यांची व्हॅल्यू डिटरमाइन करता येणार नाही असे सगळे फॉर्म्स काय असतात, इनडिटर्मिनेट फॉर्म्स. लाईक 0/0 इनडिटर्मिनेट आहे. इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी इनडिटर्मिनेट आहे. 0 into infinity इनडिटर्मिनेट आहे. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी इनडिटर्मिनेट आहे. 1 raised to infinity इनडिटर्मिनेट आहे. इन्फिनिटी raised to 0 इनडिटर्मिनेट आहे आणि 0 raised to 0 इनडिटर्मिनेट आहे. सो देर आर टोटल 7 इनडिटर्मिनेट फॉर्म्स. आय रिपीट, देर आर टोटल 7 इनडिटर्मिनेट फॉर्म्स. कुठले कुठले? 0/0, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी, 0 into infinity, infinity minus infinity, 1 raised to infinity, infinity raised to 0 or 0 raised to 0. These all are indeterminate forms. लक्षात येईल सगळ्यांच्या? जस्ट टेल मी येस ऑर नो. सगळ्यांच्या लक्षात आलं का? जस्ट टेल मी इन द चॅट. तुम्ही आन्सर केलं तर मला समजेल मी काय करतोय हे तुम्हाला कळतंय की नाही. सो दीज आर 7 indeterminate forms. 0/0, infinity by infinity, 0 into infinity, infinity minus infinity, 1 raised to infinity, infinity raised to 0 and 0 raised to 0. Indeterminateचा अर्थ यांची व्हॅल्यू डिटरमाइन करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे हा चॅप्टर. मग हे टोटल 7 टाइप्स आहेत. टाइप 1, टाइप 2, टाइप 3, टाइप 4, टाइप 5, टाइप 6, टाइप 7. यापैकी हा टाइप 1 जो आहे ना तो तुम्ही 12th मध्ये केलाय. सीईटीला किंवा जेईला तुम्ही 12th मध्ये सीईटी किंवा जेईला जो टाइप केला ना तो टाइप नंबर 1 आहे. 0/0 इफ यू रिमेंबर. करेक्ट. त्यासाठी तुम्ही काय वापरत होतात? सो इफ यू रिमेंबर, त्यासाठी तुम्ही वापरत होतात हे. पहा, आठवतंय का? करेक्ट. डू रिमेंबर दिस? लक्षात आहे का? त्यासाठी तुम्ही वापरत होतात एल हॉस्पिटल रूल. दॅट्स करेक्ट. दॅट्स करेक्ट शुभंकर. दिस इज गोइंग टू बी एल हॉस्पिटल रूल. त्यासाठी तुम्ही एल हॉस्पिटल रूल वापरत होतात. आणि एल हॉस्पिटल रूल काय सांगतो? जर माझ्याकडे एक लिमिट असेल, लिमिट, करेक्ट, x टेन्स टू a, वॉट एव्हर, f of x अपॉन g of x, आणि याचा मी फॉर्म चेक केला म्हणजे काय, x ची व्हॅल्यू a टाकल्यानंतर वरती 0 आलं, खाली 0 आलं, म्हणजे हा 0/0 फॉर्म असेल तर एल हॉस्पिटल रूल काय सांगतो? आठवतंय का रे? सांगा, एल हॉस्पिटल रूल काय सांगतो? लिमिट x टेन्स टू a, वरच्याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा घ्या, खालच्याचा वेगळा घ्या. पहा, वरच्याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा, न्यूमरेटर्स डेरिव्हेटिव्ह डिफरंट, डिनॉमिनेटर्स डिफरंट. u अपॉन v करायचं नाहीये. आय रिपीट, u अपॉन व्ही करायचं नाहीये. याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा, याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा. u अपॉन व्ही करायचं नाही. सेपरेट डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. अँड दिस इज व्हॉट एल हॉस्पिटल रूल. दिस इज व्हॉट एल हॉस्पिटल रूल. करेक्ट. आता समजा तुम्ही परत चेक केला फॉर्म, x a टाकला तर हे परत 0 आलं, हे परत 0 आलं, x a टाकल्यानंतर परत एल हॉस्पिटल रूल. सो यू कॅन अप्लाय अगेन एल हॉस्पिटल रूल. लिमिट x टेन्स टू a, एफ डॅशचं काय होणार? एफ डबल डॅश एक्स परत डेरिव्हेटिव्ह, एफ जी डॅशचं होणार जी डबल डॅश एक्स परत डेरिव्हेटिव्ह, अंटिल यू गेट ए नॉन झिरो डिनॉमिनेटर. आय रिपीट, हे कुठपर्यंत करायचंय? जोपर्यंत डिनॉमिनेटर नॉन झिरो येत नाही. मग नॉन झिरोच का म्हटलं मी? जर 0 आला डिनॉमिनेटर तर इन्फिनिटी येऊ शकतो उत्तर. आन्सर इन्फिनिटी चालत नाही, फायनाईट लागतं. म्हणून म्हटलं मी जोपर्यंत डिनॉमिनेटर नॉन झिरो येत नाही तोपर्यंत तुम्ही ही प्रोसेस कंटिन्यू करू शकता. सगळ्यांना एल हॉस्पिटल रूल कळलाय? Yes, everybody understood this L hospital rule? Yes सांगा मला, yes or no? नाही सर तर नाही म्हणून सांगा, मी लगेच सांगेन परत. येस, चलो विल मूव टू नाउ स्टँडर्ड व्हॅल्यूज अँड स्टँडर्ड लिमिट्स. आता तुम्हाला काही स्टँडर्ड व्हॅल्यूज माहित हव्यात. ओके, येस. सो तुम्हाला आता काही स्टँडर्ड व्हॅल्यूज माहित हव्यात. येस, चेक दीज स्टँडर्ड व्हॅल्यूज.
स्टँडर्ड व्हॅल्यूज, या व्हॅल्यूज सगळ्यांना माहीतच हव्यात. पहा काय व्हॅल्यूज आहेत. ओके, याच्या पुढे ह्या तुम्हाला व्हॅल्यूज कुठेही किती वेळा वापरायला लागू शकतात. सो यू मस्ट नो दीज ऑल व्हॅल्यूज. व्हॉट आर स्टँडर्ड व्हॅल्यूज? चेक दिस. ई रेस टू 0 1, यू नो दिस वन. ई रेस टू इन्फिनिटी, इन्फिनिटी लक्षात ठेवा. ई रेस टू मायनस इन्फिनिटी 0 लक्षात ठेवा. देन ए रेस टू 0 1, एनिथिंग रेस टू 0 इज 1. लॉग 1 0 लक्षात ठेवा. लॉग ई 1 लक्षात ठेवा, कारण हे लॉग टू द बेस ई असतात. देन log 0 is minus infinity. Log infinity is infinity. लक्षात राखील सगळ्यांच्या व्हॅल्यूज. These are standard values you must remember. I repeat, these are the standard values you must remember. And now standard formulae किंवा important results म्हणू आपण त्यांना. So the next part is important results. Next form is important results. Result number 1. पहा result number 1 काय? हे तुम्हाला आठवत असेल. लिमिट x टेन्स टू 0 साइन x अपॉन x. हा तुम्हीच सांगा आन्सर. लिमिट x टेन्स टू 0 टॅन x अपॉन x. काय तरी आन्सर त्याची. लिमिट x टेन्स टू 0 साइन इनवर्स x अपॉन x. काय आन्सर असेल? 1. करेक्ट. सो दीज ऑल आर 1. नंबर 4. चेक दिस. लिमिट x टेन्स टू 0 1 plus x raised to 1 upon x. सांगा. नंबर 5. लिमिट x टेन्स टू 0, सॉरी x टेन्स टू इन्फिनिटी 1 plus 1 upon x raised to x. या दोघांचे आन्सर्स काय आहेत? E. व्हेरी गुड. सो दीज आन्सर्स आर E. करेक्ट. नंबर 6. चेक दिस. लिमिट x टेन्स टू 0 e raised to x minus 1 upon x. याचा आन्सर सांगा. अँड 7. लिमिट x टेन्स टू 0 a raised to x minus 1 upon x. व्हॉट इज आन्सर ऑफ दिस? याचा आन्सर काय रे? 6th. व्हॉट इज आन्सर ऑफ 6th वन? म्हणजेच 1. बरोबर ना? लॉग ई इज 1. करेक्ट श्वेता? येस. अँड व्हॉट अबाउट दिस? दिस इज लॉग ए. करेक्ट. सो दिस इज व्हॉट द थिअरी रिक्वायर्ड. आय रिपीट, दिस इज व्हॉट द थिअरी रिक्वायर्ड फॉर कंप्लीट इनडिटर्मिनेट फॉर्म. आठवते का सगळ्यांना ही थिअरी? लिहू नका, मी सांगितल्याशिवाय लिहायला घ्यायची गरज नाही. लिहू नका अगोदर. येस, ही सगळ्यांना थिअरी आठवते का? एव्हरीबडी नोज दिस थिअरी? हे सगळं झालंय ना तुम्हाला? येस, हे सगळं 12th मध्ये झालेलं आहे. ही सगळी थिअरी झालेली आहे एक्सेप्ट दीज फॉर्म्स. हे फॉर्म्स फक्त झालेले नव्हते. अजून एक महत्वाची गोष्ट लागणार आहे, जी आहे एक स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह लागणार आहे आपल्याला. एक स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह लागणार आहे आपल्याला. काय स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह लागणार आहे? पहा. अँड दॅट इज इफ y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. y जर एक्स रेस टू एक्स असेल तर एक्स रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय? आठवतोय का कसं करतो आपण डेरिव्हेटिव्ह? यू रिमेंबर? लक्षात आहे का तुमच्या? हाऊ टू गेट दॅट डेरिव्हेटिव्ह? येस, यू रिमेंबर हाऊ टू गेट दॅट डेरिव्हेटिव्ह? सांगा. या, टेकिंग लॉग. करेक्ट. फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर लॉग घ्यायचा. म्हणजे मी काय लिहिणार? लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स. ब्रिंग दिस बिहाइंड म्हणजे एक्स लॉग एक्स. बरोबर ना? लॉग y इज इक्वल टू एक्स लॉग एक्स. मग युवी रूल वापरा. करेक्ट साक्षी. दॅट्स करेक्ट आन्सर. दॅट्स करेक्ट आन्सर. लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय डीवाय बाय डीएक्स. हा युवी रूल. एक्स डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह एक्स इज 1. सो फायनली एक्स एक्स कॅन्सल. वाय इकडे जाईल. सो डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू वाय इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. बट वाय इज नॉट वाय. व्हॉट्स वाय? डीवाय बाय डीएक्स. वाय इज एक्स रेस टू एक्स into bracket 1 plus log x, and this is going to be your answer. If you remember, आठवतंय का बघा सगळ्यांना? So this is what the theory required. I repeat, this is what the theory required for this entire lesson. या लेसन साठी लागणारी थिअरी ही आहे. सगळ्यांच्या ही थिअरी लक्षात आली? सगळ्यांच्या ही थिअरी लक्षात आली? येस. नाउ यू ऑल कॅन राईट इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या ही थिअरी सगळी. फर्स्ट 7 indeterminate forms, then L-Hospital rule, then standard values, then important results, and then standard derivative. Once done, please let me know. लिहून घ्या शांतपणे. झालं की मला चॅटमध्ये सांगा. I'll wait. लिहून घ्यायचे, स्क्रीनशॉट निघणार नाही.
येस अथर्व, नंतर अवेलेबल असतील. Yeah, I'm going to shift the calendar to the right. Yeah, Shubhankar. Okay. We'll just wait for 4 or 6 minutes question mark. ऑनलाईन होईल शुअर आहे, फक्त 4 का 6 युनिट्स आहे ते बघावं लागेल आता. हो, लास्ट इयर 4 युनिट्स होते अथर्व. पहिल्या सेमला 4 होते, दुसऱ्या सेमला 6 होते. फर्स्ट सेम वॉज 4 युनिट बेस्ड. Yeah, okay. Just a minute, Pragati. Check now. Now it's visible? Yes. सगळ्यांनी सांगा झालं की मला. या सगळ्यांचं पूर्ण झालं शेवटपर्यंत. स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह. Yes, we'll be starting type 1 now. Write in your notebook type number 1. Write in your notebook type 1. Type 1 and it's going to be 0 by 0 for. Is going to be 0 by 0 for. ओके. या टाईप 1 मध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत. आय रिपीट, वरचं सगळ्यांना दिसतंय ना रे? दिस पार्ट इज विजिबल ना? दिस पार्ट इज विजिबल ना?
Yeah, okay. So type 1 is 0 by 0 form. Still there are two parts. I'll say type 1A and type 1B. So याला मी type 1A म्हणतोय. I repeat, I'll call this as type 1A 0 by 0 form. Type 1A 0 by 0 form. आणि आता पहा कसं करायचंय सगळं. Do not write, फक्त लक्ष द्यायचं सगळ्यांना आता. ओके, काही इझी सम्स आहेत जे आपण करत जाणार आहोत आणि जी तुम्हाला फॉर्म मध्ये पण माहिती आहेत. तुम्हाला त्याची ऑल्टरनेट मेथड सुद्धा येत असेल. यू कॅन यूज एनी मेथड. आय रिपीट, यू कॅन यूज एनी मेथड. ओके, मी नेहमी एल हॉस्पिटलवरच ट्राय करेन, पण तुम्ही 12th मधली 11th मधली कुठलीही मेथड वापरलेली चालेल. आय स्टार्ट विथ इझी सम्स अँड विल मूव्ह टुवर्ड्स डिफिकल्ट सम्स. सगळी डिफिकल्ट करत आपण जाणार आहे. येस, सो विल बी स्टार्टिंग सम इझी सम्स फर्स्ट अँड देन डिफिकल्ट. पहा, क्वेश्चन नंबर 1. लिहिण्याची घाई नको. क्वेश्चन नंबर 1. L is equal to limit x tends to 0, 1 plus x raised to n upon x, and this is from previous papers. 2010 च्या पेपर मधलं सम आहे फॉर 3 marks. आता MCQs ला आलं तर 1 मार्कालाच येईल. ओके, सो आपली पहिली टास्क काय आहे तर फॉर्म चेक करा. 0 by 0 आहे का नाही. नसेल तर या टाईपचं एक्झाम्पल नाही. आणि फॉर्म चेक करूया. लेट अस चेक दी फॉर्म. x0 टाका. x0 टाकला की हे काय होईल 0. 1 plus 0 is 1. 1 raised to n is 1. 1 minus 1 0. So numerator is 0 upon x 0. So it's 0 by 0 form. 0 by 0 फॉर्म झाला की मग आपण घ्यायचा आहे डेरिव्हेटिव्ह y. 0 by 0 फॉर्म झाला की एल हॉस्पिटल रूल. सो बाय एल हॉस्पिटल रूल. बाय एल हॉस्पिटल रूल. एल हॉस्पिटल रूल काय. लिमिट x टेन्स टू 0. सांगा वरच्याचा वरती डेरिव्हेटिव्ह. याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे n इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स रेस टू n मायनस 1. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. करेक्ट, सेपरेट डेरिव्हेटिव्ह. आता डिनॉमिनेटर नॉन झिरो आहे, सो वी कॅन टेक लिमिट. सो टेकिंग लिमिट, बरोबर ना. टेकिंग लिमिट बिकॉज डिनॉमिनेटर इज नाउ नॉन झिरो. टेकिंग लिमिट. इफ यू टेक लिमिट x0 टाका. 1 प्लस 0 इज 1 म्हणजे आलं n इंटू ब्रॅकेट 1 प्लस 0 रेस टू n मायनस 1 मायनस 0 अपॉन 1. सो फायनली आन्सर इज 1 रेस टू एनिथिंग इज 1. सो आन्सर इज n. दॅट्स द आन्सर. सगळ्यांना समजलं का. Yes, everybody understood this? Yes. Chalo, second sum now. Second sum now. You do not write until I say, मी सांगितल्याशिवाय लिहायचं नाहीये. ओके, मी सांगितल्याशिवाय लिहायचं नाहीये. So, number 2. Number 2 is, L is equal to limit x tends to 0, e raised to ax minus e raised to minus x upon log of 1 plus bx, and this is from December 15. Previous paper मधलं सम आहे from December 15. पहा कसं करायचंय. येस, आधी काय चेक करायचं. 0 by 0 फॉर्म आहे का. 0 by 0 फॉर्म असेल तर आपल्याला पुढे जायचंय, नाहीतर आपल्याला या टाईपने प्रॉब्लेम करता येणार नाही. याला चेक 0 by 0 आहे का नाही. सो x0 टाका. e raised to 0 1. e raised to 0 1. 1 minus 1 0. So numerator is 0. x0 taka. 1 plus 0 1. Log 1 is 0. So this is 0 by 0 form. Once it is 0 by 0 form, we can apply L hospital rule. So by L hospital rule, काय सांगतो बा. Limit x tends to 0. सांगा derivative of e raised to x. e raised to ax into a. Correct? याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे. e raised to minus x into minus a. Correct? अपॉन याचा डेरिव्हेटिव्ह काय. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस bx इंटू डेरिव्हेटिव्ह 1 0 bx इज b. दॅट्स अ चेन रूल. आठवतोय का चेन रूल सगळ्यांना चेन रूल आठवतोय का. येस, नाउ आय जस्ट पुट दिस व्हॅल्यू x0 कारण डिनॉमिनेटर नॉन झिरो आहे बघा. हा झिरो नाहीये. सो पुट व्हॅल्यू म्हणजे टेकिंग लिमिट. सो टेकिंग लिमिट. आता आपण लिमिट घेणार आहोत. सो लिमिट घेतल्यानंतर काय होणार आहे पहा. सो इफ आय टेक लिमिट x0 टाकायचा. x0 टाकलं की हे येणार e रेस टू 0 1. बरोबर. हे मायनस मायनस प्लस ए अगेन e रेस टू 0 1 अपॉन हे b तसंच अपॉन 1 प्लस 0 म्हणजे 1. a प्लस ए आलं 2a अपॉन b अँड दॅट्स द आन्सर. सगळ्यांना कळलंय. येस, एव्हरीबडी अंडरस्टूड दिस सम. येस, आता अजून एक सम लिहितोय मी. आय वॉन्ट यू टू ट्राय दिस नाव. सम नंबर 3 तुम्ही ट्राय करून दाखवायचंय. ओके, सम नंबर 3 तुम्ही ट्राय करून दाखवायचंय. नंबर 3. नंबर 3 इज L is equal to limit x tends to 0 log of 1 plus kx square upon 1 minus cos x, and this is from again 2005 paper. सगळ्यांना जमेल का बघा.
सगळ्यांना जमेल का? येस, करायला घ्या लगेच तिन्ही सम्स. ट्राय टू सॉल्व, डू नॉट कॉपी. कॉपी करू नका, सॉल्व करा. वेळ लागला तरी चालेल. आन्सर 2K येत आहे. आय विल क्विकली एक्सप्लेन दॅट. ओके, क्विकली मी सांगतो, पहा. सो फर्स्ट ऑफ ऑल विल चेक फॉर्म. आधी फॉर्म चेक करून घेऊ. एक 0 टाकला, 0 इथे येईल. log 1 0, cos 0 1 1 minus 1 0. We'll apply L hospital rule. So by L hospital rule, limit x tends to 0, log चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus kx square into 2kx. बरोबर ना, इंटू 2kx येणार आहे. करेक्ट. अपॉन 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉसचा मायनस मायनस प्लस साइन एक्स. बरोबर का? आता मी नीट पहा काय लिहितोय. दिस इज इम्पॉर्टंट हिअर. लिमिट आयदर तुम्ही सिम्प्लिफाय करा किंवा ऍडजस्टमेंट सुद्धा करून घेऊ शकता. कशी? हा 2k तसाच लिहिला मी, अपॉन 1 प्लस kx स्क्वेअर तसंच. पहा आता वरती मी 1 लिहितो, हा साइन एक्स खाली आहेच. हा जो एक्स आहे ना, हा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला जाईल आणि ही व्हॅल्यू काय येईल? व्हॉट इज दिस व्हॅल्यू? काय ही व्हॅल्यू सांगा? साइन एक्स अपॉन एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे ना तुम्हाला लिमिटमध्ये? येस, 1. सो दिस व्हॅल्यू इज 1. जर ही व्हॅल्यू 1 झाली तर लिमिट काय उरलं बघा, x टेन्स टू 0, 2k अपॉन 1 प्लस kx स्क्वेअर. आणि आता डिनॉमिनेटर नॉन झिरो आहे का? एक 0 टाकून बघा. मग आता लिहू शकतो तुम्ही टेकिंग लिमिट, एक 0 टाका, 2k अपॉन 1 प्लस x 0 म्हणजे आन्सर 2k. बघा हेच आन्सर आहे का? चेक दिस. येस, सगळ्यांना कळले तिन्ही सम्स? Yes, everybody understood these 3 sums? अरे शुभंकर, ओके. रेकॉर्डेड मध्ये लिहून करशील? चालेल ना? सेशन रेकॉर्ड होणारच आहे. ओके, या चलो. प्रत्येकाने सांगायचंय बरं का, झालं नाही झालं. येस, चेक 4th सम. L is equal to limit x tends to y. नीट बघा, x tends to y, x raised to y minus y raised to x, x raised to y minus y raised to x upon x raised to x minus y raised to y from December 6 and 7 twice in the previous papers. हा सांगा मला. पहिल्यांदा चेक करायचंय की हा 0/0 फॉर्म आहे का नाही. सांगा मला, हा 0/0 फॉर्म आहे का नाही. फर्स्ट ऑफ ऑल चेक 0/0 फॉर्म आहे का नाही आहे. येस, लेट अस चेक. एक्स वाय टाका म्हणजे होणार y रेस्ट टू y मायनस y रेस्ट टू y अपॉन y रेस्ट टू y मायनस y रेस्ट टू y म्हणजे 0/0च आहे हा. दिस इज 0/0 फॉर्म. कळतंय का? एक्सच्या जागी काय टाकणार आहे? y. एक्सच्या जागी y, एक्सच्या जागी y, एक्सच्या जागी y, एक्सच्या जागी y. सो एव्हरीथिंग विल बी y रेस्ट टू y रेस्ट टू y मायनस y रेस्ट टू y विल बी 0. करेक्ट. सो वी गॉट इट लाईक दिस. माझा एक सिंपल क्वेश्चन आहे, मला सांगा या प्रॉब्लेम मध्ये कॉन्स्टंट कोण आहे आणि व्हेरिएबल कोण आहे? सांगा मला, कॉन्स्टंट कोण आहे आणि व्हेरिएबल कोण आहे? येस, व्हॉट्स कॉन्स्टंट हिअर? वाय कॉन्स्टंट. व्हेरी गुड. वाय कॉन्स्टंट आहे. करेक्ट, कारण आपण वाय ची व्हॅल्यू टाकणार आहे एक्सच्या जागी. सो एक्स इज गोइंग टू बी व्हेरिएबल. सो डिफरन्सिएशन इज विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वाय कॉन्स्टंट आहे. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, वाय कॉन्स्टंट आहे. ओके, लेट अस अप्लाय एल हॉस्पिटल रूल. सो बाय एल हॉस्पिटल रूल काय सांगतो? एल हॉस्पिटल रूल बघा, लिमिट एक्स टेन्स टू वाय. आता मला डेरिव्हेटिव्ह लागेल. सांगा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू वाय चा डेरिव्हेटिव्ह काय? विथ रिस्पेक्ट टू काय लागणार आहे? एक्स रेस टू वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे हा एक्स रेस टू एन असणार ना. एक्स रेस टू एन काय? एक्स रेस टू एन, एन एक्स रेस टू एन मायनस 1 मायनस वाय रेस टू एक्स. आता वाय कॉन्स्टंट आहे म्हणजे ए रेस टू एक्स येणार. ए रेस टू एक्स लॉग ए. करेक्ट. अपॉन, लक्षात येते का सगळ्यांच्या? अपॉन y रेस टू y कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0, बिकॉज y रेस टू y इज कॉन्स्टंट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y रेस टू y इज व्हॉट? 0. आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपण मगाशी काढला होता, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलाय. काय डेरिव्हेटिव्ह होता एक्स रेस टू एक्सचा? सांगा, व्हॉट वॉज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स? एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता? एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. बरोबर ना रे? एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. डू रिमेंबर? मगाशी आपण हा डेरिव्हेटिव्ह काढलेला होता, इफ यू रिमेंबर.
येस. हा, आता मला सांगा मी लिमिट घेऊ शकतो का? कॅन आय पुट एक्स ऍज वाय हिअर? लिमिट घेऊ शकतो का? कारण 0 येत नाही डिनॉमिनेटरला. कारण डिनॉमिनेटरला 0 येत नाही, म्हणजे मी घेऊ शकतो का? येस. सो टेकिंग लिमिट. इफ यू टेक लिमिट व्हॅल्यू टाका आता. इफ यू गो फॉर लिमिट काय तर बघा, and that will be your final answer because I'm going to take limit now. So it's equal to, yes, x ची जागी y टाकणार आहे, म्हणजे y into y raised to y minus 1 minus y raised to y log y. जिथं x तिथे मी y टाकतोय बघा. y raised to y into bracket 1 plus log y. ही पॉवर 1 आहे, म्हणजे 1 minus 1 कॅन्सल. याचा अर्थ उरलं काय? y raised to y minus y raised to y log y upon y raised to y into bracket 1 plus log y. I think y raised to y थ्रू आउट कॅन्सल होईल, म्हणजे उरलं 1 minus log y upon 1 plus log y. Everybody understood this? सगळ्यांना समजलं का? झालं. चलो we move ahead. Sum number 5 आणि आता एक थोडी डिफिकल्ट सम्स आहेत. Sum number 5 and sum number 6 where डायरेक्ट एल हॉस्पिटल वापरता येईलच असं नाहीये. ओके, थोडी लेंदी अँड डिफिकल्ट सम्स आहेत. यू कॅन से सम्स आर फॉर 2 मार्क्स. एमसीक्यू असतील तर 2 मार्कांची सम आहे. थिअरी असेल तर जास्तीचं वेटेज होतं. Yes, example number 5. Fifth sum. Number 5 is L is equal to limit x tends to 0 root of 1 minus x minus 1 raised to 2n upon 1 minus cos x raised to n. याची व्हॅल्यू करायची. फर्स्ट ऑफ ऑल आधी चेक करूया आपण की हा 0/0 आहे का नाही. 0/0 असेल तर प्रॉब्लेमच संपेल. Why? Because 0/0 is known for. टाका x ची व्हॅल्यू 0. 1 minus 0 1. हे 1 रूट मध्ये म्हणजे रूट 1 1 1 minus 1 0. सो न्यूमरेटर 0 येतोय. cos 0 1 1 minus 1 0. सो हा 0/0 फॉर्म आहे. प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच आहे. बघा, समजा हा 0/0 फॉर्म असेल आणि आपण जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विचार केला तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2n मागे येईल इंटू रेस टू 2n minus 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट येणार 1/2 रूट. बरोबर. याचा डेरिव्हेटिव्ह येईल n इंटू ब्रॅकेट रेस टू n minus 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x येणार sin x. परत 0/0 येईल. परत रेस टू 2n minus 1 आहेच. रेस टू n minus 1 येईल, त्याचा परत डेरिव्हेटिव्ह 2n minus 1 रेस टू 2n minus 2. 2n minus 2 रेस टू 2n minus 3. तसंच खाली नेव्हर एंडिंग प्रोसेस होईल किंवा मध्ये फार ऍडजस्टमेंट कराव्या लागतील टू अवॉइड दॅट. कारण हा डायरेक्ट जर तुम्ही एल हॉस्पिटल करायला गेलात तर अवघड शुअर होणार आहे. करेक्ट. येस. मग याच्यावरती उपाय काय? हा, ती ऍडजस्टमेंट करायला गेली पण पुढच्या स्टेपला अवश्य. त्यापेक्षा आय हॅव वन सिम्पलेस्ट वे. पहा, एल इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 रूट ऑफ 1 minus x minus 1 raised to 2n upon 1 minus cos x raised to n. मी काय करतोय बघा, आय विल रॅशनलाइज न्यूमरेटर ऍज वेल एज डिनॉमिनेटर. मी दोघांनाही रॅशनलाइज करेन. कसं बघा, तर आधी न्यूमरेटरचं करतो, म्हणजे येणार आहे रूट ऑफ 1 minus x plus 1 raised to 2n अपॉन रूट ऑफ 1 minus x plus 1 raised to 2n. कळतंय सगळ्यांना? मी न्यूमरेटरचं रॅशनलायझेशन करतोय ऍज वेल एज डिनॉमिनेटरचं पण करून टाकतो. कितीने मल्टिप्लाय करणार आहे? 1 plus cos x raised to n अपॉन 1 plus cos x raised to n. मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचे रॅशनलायझेशन करतोय. मी परत सांगतोय, मी न्यूमरेटरचं केलंय, आता डिनॉमिनेटरचं पण करतोय. रॅशनलाइज डिनॉमिनेटर 2. काय करणार आहे? तर 1 plus cos x raised to n अपॉन 1 plus cos x raised to n. मी याने रॅशनलाइज केलाय. आता बघा, नीट पाहायचं. सो लिमिट x टेन्स टू 0. फॉरगेट अबाउट दिस पॉवर 2n. ही टर्म आणि ही टर्म नीट बघा. इजंट दिस a minus b a plus b. a minus b a plus b म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे काय येणार? याचा रूटचा स्क्वेअर 1 minus x, 1 चा स्क्वेअर 1 रेस टू 2n. तसंच कळलं का सगळ्यांना? a minus b a plus b इज a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. रूट स्क्वेअर निघून गेलं आणि मायनस 1 चा स्क्वेअर 1.
हे तसंच टर्म 1 प्लस कॉस एक्स रेश टू एन तशीच असणार आहे अपॉन आता ही आणि ही बघा ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे परत काय येणार ए स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 मायनस बी स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स रेश टू एन इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स प्लस 1 रेश टू 2n सगळ्यांना ही स्टेप कळली का सगळ्यांना ही स्टेप कळली का येस व्हेरी गुड आता मी सिम्प्लिफाय करायला घेतो पहा लिमिट एक्स टेन्स टू 0 1 1 कॅन्सल्ड सो उरलं काय मायनस एक्स रेश टू 2n इंटू 1 प्लस कॉस एक्स रेश टू एन फक्त लक्ष द्यायचं 1 मायनस कॉस स्क्वेअर्ड म्हणजे काय येणार आहे साइन स्क्वेअर्ड एक्स रेश टू एन 1 मायनस कॉस स्क्वेअर्ड म्हणजे साइन स्क्वेअर्ड इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स प्लस 1 रेश टू 2n नीट पहा ऍडजस्टमेंट आय विल रीराइट लिमिट एक्स टेन्स टू 0 मायनस मी बाहेर येतो म्हणजे मायनस 1 रेश टू 2n येईल मायनस बाहेर आणला मायनस 1 रेश टू 2n एक्स रेश टू 2n अपॉन साइन रेश टू 2n म्हणजे साइन रेश टू 2nx इंटू काय उरलं बघा 1 प्लस कॉस एक्स रेश टू एन अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स प्लस 1 रेश टू 2n मला तुम्ही सांगा याची व्हॅल्यू काय असेल 1 वाय कारण हा तुम्ही एक्स आहे ना तो खाली आणू शकता ना परत साइन एक्स अपॉन एक्स होईल ना विच व्हॅल्यू इज व्हॉट 1 सो हे असं लिहिलं तरी चालणार आहे सो दिस व्हॅल्यू इज 1 ही जर व्हॅल्यू 1 असेल तर आन्सर बघा कसं देणार आहे मी आता इज इक्वल टू रेश टू 2n म्हणजे इव्हन नंबर ना रे एन ची व्हॅल्यू टाका एन 1 टाका 2 टाका 3 टाका 4 टाका 1 टाकलं की 2 टाकलं की 4 3 टाकलं की 6 म्हणजे मायनस 1 रेश टू इव्हन मायनस 1 रेश टू इव्हन इज प्लस 1 करेक्ट आणि टेकिंग लिमिट म्हणा टेकिंग लिमिट एक्स व्हॅल्यू 0 टाका ही तर व्हॅल्यू काय आली 1 करेक्ट एक्स ची व्हॅल्यू 0 टाका कॉस 0 1 1 प्लस 1 2 रेश टू एन बरोबर 1 मायनस 0 1 1 प्लस 1 2 रेश टू 2n करेक्ट म्हणजे हे वर जाईल म्हणजे येणार 2 रेश टू n मायनस 2n म्हणजे 2 रेश टू मायनस n अँड दॅट्स दी आन्सर सगळ्यांना कळलं का येस एव्हरीबडी अंडरस्टूड दिस लिटिल डिफरन्स नॉट सिमिलर लाईक प्रिव्हियस ऑल या व्हेरी गुड चलो लिहून घ्या पटकन येस एक्झाम्पल नंबर 6 ना रे नंबर 5 झालं ना हा 4 झाला किती झाली एक्झाम्पल्स 5 झाली ना येस 6 नाव L is equal to limit x tends to 0 log of cos x to the base sec x by 2 upon log of cos x by 2 to the base sec x. I repeat, to the base sec x. पहा कसं करायचं लक्ष द्यायचं सगळ्यांनी डोंट राईट येस अगेन थोडं डिफिकल्ट समय हे दिलंय मला सांगा तुम्ही इथे आत्ता ह्या स्टेजला एक्झाम्पलच्या फॉर्म चेक करू शकता का आत्ताच्या या एक्झाम्पलच्या स्टेजला तुम्ही फॉर्म चेक करू शकता का नो येस इट्स क्वाइट इम्पॉसिबल वाय बिकॉज दिस इज अ बेस हा बेस आहे लॉगचा मग आधी मला लॉग सेपरेट करून घ्यायला लागतील युझिंग चेंज ऑफ बेस रूल बरोबर ना युझिंग चेंज ऑफ बेस रूल मला लॉग सेपरेट करून घ्यायला लागतील सो हाऊ टू रिराइट दिस सो दिस इज गोइंग टू बी लिमिट एक्स टेन्स टू 0 मला हा लिहून घ्यायला लागेल ना न्यूमरेटर काय येणार आहे लॉग ऑफ कॉस एक्स अपॉन लॉग ऑफ सेक एक्स बाय 2 अपॉन लॉग ऑफ कॉस एक्स बाय 2 अपॉन लॉग ऑफ सेक एक्स बरोबर ना रे आय एम गोइंग टू चेंज दिस बेस करेक्ट चेंज ऑफ बेस वापरावा लागेल मला चेंज ऑफ बेस वापरून सेपरेट करावा लागेल वन्स आय सेपरेट दिस आय सिम्प्लिफाय आता सिम्प्लिफाय होणार आहे बघा सो लिमिट एक्स टेन्स टू 0 हे मी आहे असं लिहितो लॉग ऑफ कॉस एक्स अपॉन लॉग ऑफ सेक एक्स बाय 2 हा डिनॉमिनेटर वरती जाईल म्हणजे होईल लॉग ऑफ सेक एक्स अपॉन लॉग ऑफ कॉस एक्स बाय 2 करेक्ट हा डिनॉमिनेटर वर जाणार आहे आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे इफ यू रिमेंबर जस्ट चेक दिस
इफ यू नो दिस वन. लॉग ऑफ सेक एक्स म्हणजेच लॉग ऑफ सेक काय रे 1 अपॉन कॉस एक्स ना, म्हणजेच लॉग 1 मायनस लॉग कॉस. लॉग 1 0 मायनस लॉग कॉस. सो लक्षात ठेवा लॉग सेक म्हणजेच काय मायनस लॉग कॉस. लॉग सेकच्या जागी मी काय लिहू शकतो मायनस लॉग कॉस. सो आय कॅन जस्ट रीराइट नाउ एव्हरी लॉग सेक ऍज मायनस लॉग कॉस. सो पहा काय मिळणार आहे. सो दिस इज लिमिट एक्स टेन्स टू 0. हा लॉग कॉस तसाच, हा लॉग ऑफ कॉस एक्स तसंच. हे लॉग सेक आहे ना हे होणार आहे मायनस लॉग कॉस. करेक्ट. हा लॉग सेक होणार आहे मायनस लॉग कॉस. हा लॉग कॉस तसाच लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स बाय 2. सगळ्यांच्या कळलं. लॉग सेक झाला मायनस लॉग कॉस, लॉग सेक झालं मायनस लॉग कॉस. आता हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल झालं. मी प्रॉब्लेम कसा लिहितोय बघा. हे लॉग कॉस एक्स आणि हे लॉग कॉस एक्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे याचा स्क्वेअर असणार. हे लॉग कॉस आणि हे लॉग कॉस हे सुद्धा मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स बाय 2 त्याचा सुद्धा स्क्वेअर असणार. मग जर सगळ्या टर्मचा स्क्वेअर आहे, कारण हे मल्टिप्लिकेशन स्क्वेअर हे मल्टिप्लिकेशन स्क्वेअर मायनस मायनस प्लस, तर मी लिमिट आत लिहू शकतो कारण सगळ्या फंक्शनचाच स्क्वेअर येणार आहे. कळलं का हे सगळ्यांना. सगळ्या फंक्शनचाच स्क्वेअर असल्यामुळे कळलं का मी लिमिटचाच स्क्वेअर लिहू शकतो. आता प्रॉब्लेम आतच आहे. नाउ द प्रॉब्लेम इज हिअर. आता स्क्वेअर विसरून जा. सगळ्यात जे शेवटी आन्सर येईल ना त्याचा स्क्वेअर घ्यायचा. स्क्वेअर विसरून जा. येस येस स्क्वेअर विसरून जा. मला सांगतो परत एकदा पूर्ण करतो आणि सांगतो. स्क्वेअर विसरून जा. जे आन्सर येईल त्याचा स्क्वेअर घ्यायचा. आता तुमच्यासाठी प्रॉब्लेम हा ब्रॅकेट मधलाच आहे. आणि आता मला सांगा या ब्रॅकेट मधल्या प्रॉब्लेमचा फॉर्म चेक करता येईल का 0/0 आहे का नाही. ब्रॅकेट मधल्या याचा फॉर्म चेक करता येईल का 0/0 आहे का नाही. येस वी कॅन. बघा एक 0 टाका. कॉस 0 1 लॉग 1 0 कॉस 0 1 लॉग 1 0. सो इट्स 0/0 इनसाइड ब्रॅकेट. आता तुम्हाला एल हॉस्पिटल रूल वापरायचा आहे पण ब्रॅकेटच्या आत. आय रिपीट तुम्हाला एल हॉस्पिटल रूल वापरायचा आहे पण ब्रॅकेटच्या आत. सो बाय एल हॉस्पिटल रूल इनसाइड ब्रॅकेट लिमिट एक्स टेन्स टू 0 लॉग कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स अपॉन log cos x by 2 derivative 1 upon cos x by 2 derivative of cos x by 2 is minus sin x by 2 into 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. करेक्ट. हा ब्रॅकेट स्क्वेअर तसाच राहील. मी फक्त एल हॉस्पिटल वापरतोय. आता मी सिम्प्लिफाय करतोय. चेक करा. लिमिट एक्स टेन्स टू 0. हे मायनस आणि हे मायनस प्लस. नीट बघा. हे मायनस आणि हे मायनस प्लस. हा 2 वर. या साइन एक्सला मी काय लिहितोय बघा. या साइन एक्सला मी लिहिणार 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2. या साइन एक्सला मी लिहिले 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2. वाय? बिकॉज दॅट इज द डबल हाफ अँगल फॉर्म्युला. बरोबर. हा कॉस डिनॉमिनेटरला, हा कॉस डिनॉमिनेटरला, हा कॉस न्यूमरेटरला कॉस एक्स बाय 2, हा साइन एक्स बाय 2 डिनॉमिनेटरला. बघा सगळं मॅच झालं का. परत सांगतोय मी. हा 2 इथं आहे. हे मायनस मायनस प्लस. हा कॉस इथं आहे. हा कॉस एक्स बाय 2 इथं आहे. हा साइन एक्स बाय 2 इथं आहे. आणि या साइनला वापरलाय फॉर्म्युला 2 साइन कॉस. कळलं का. एव्हरीबडी अंडरस्टूड दिस. येस. आता हा साइन आणि हा साइन कॅन्सल होईल. उरलं सगळं कॉस आहे आणि एक्स ची व्हॅल्यू 0 टाकता येईल. सो टेकिंग लिमिट एक्स 0 टाका. cos 0 1 cos 0 1 cos 0 1 म्हणजे उरलं 2 आणि 2 किती 4. बरोबर ना. 4 चा काय स्क्वेअर. दॅट्स 16. फिनिश्ड. दॅट्स द आन्सर. सगळ्यांना कळलंय हे सम. येस एव्हरीबडी अंडरस्टूड दिस सम. या चेक. मी परत का सांगायला हवंय. तर लॉग ऑफ सेक्स. लॉग ऑफ सेक म्हणजे काय. सेक इज 1 अपॉन कॉस. आय रिपीट. पार्ट परत सांगू का सगळं. I'll explain it again. हा लॉग आहे असा आहे. हा लॉग ऑफ a टू द बेस b. चेंज ऑफ बेस टू वापरला पार्थ. लॉग ऑफ a टू द बेस b म्हणजे लॉग a अपॉन लॉग b. तसं तिथे पण लॉग ऑफ a टू द बेस b म्हणजे लॉग a अपॉन लॉग b. करेक्ट. मग मी काय केलं. हे आहे असंच लिहिलं. हा वर जातो. तो हा बघा वर गेला. हा आहे असाच आहे. मग माझ्या लक्षात आहे की लॉग सेक म्हणजे लॉग ऑफ सेक म्हणजे काय 1 अपॉन कॉस.
एम अपॉन एन, लॉग एम मायनस लॉग एन, लॉग 1 0, लॉग कॉस तसंच, म्हणजे लॉग सेकच्या ऐवजी मायनस लॉग कॉस लिहिता येईल. मग मी ह्या लॉग सेकच्या जागी मायनस लॉग कॉस, ह्या लॉग सेकच्या जागी मायनस लॉग कॉस. मग हे मायनस मायनस प्लस झालं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन स्क्वेअर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन स्क्वेअर आहे. मग मी सगळं लिमिटच आतमध्ये टाकलं आणि स्क्वेअरचा आता विचारच करत नाही, मी नंतर करतो. आता हा एक 0 टाकल्यावर कॉस 0 1 लॉग 1 0, कॉस 0 1 लॉग 1 0 म्हणजे 0/0 फॉर्म. एल हॉस्पिटल रूल वापरा, लॉग कॉसचा डेरिव्हेटिव्ह हा, लॉग कॉसचा डेरिव्हेटिव्ह हा. मग मी हा कॉस आहे हा तसाच लिहिलाय, हा कॉस वर लिहिला, हा साइन तसाच लिहिलाय, मायनस मायनस प्लस, हा 2 इथे आणि साइन एक्सला 2 sin x/2 cos x/2. हा साइन कॅन्सल, cos 0 1 cos 0 1 cos 0 1, सो 2 2 4, 4 स्क्वेअर 16. पार्थ, मानस, शुभंकर कळलंय? येस. सो सगळ्यांना हा टाईप 1 कळलाय का? विथ सिम्पल बेसिक अँड लिटिल डिफिकल्ट सम्स. सगळ्यांना आजचा टाईप 1 कळला का? विथ सिम्पल बेसिक अँड सम डिफिकल्ट सम्स. येस, या, ओके, व्हेरी गुड, very good. So that's enough torture today. So we'll be continuing with the next session in the next class. पुढच्या लेक्चर मध्ये पुढचा सेशन सुरू करू, टाईप नंबर 1B. आणि जसं जसं सेशन पूर्ण होत जाईल तसं तुम्हाला मी एमसीक्यूज देत जाईल. ओके, आणि ते एमसीक्यूज तुम्हाला करायचे आहेत. सो विल बी स्टार्टिंग मेकॅनिक्स लेक्चर इन जस्ट 5 more minutes. ओके, मेकॅनिक्स लेक्चर मेकॅनिक्सच्या बॅच मध्ये होईल. जशी M1 बॅच आहे तशी मेकॅनिक्सची बॅच आहे. जे बॅच मध्ये नसतील त्यांनी फक्त M1च्या बॅचमध्ये मला मेसेज टाकता, मी तुम्हाला त्या बॅचमध्ये ऍड करेन जर कोणी नसेल तर. ओके, अदरवाइज विल बी स्टार्टिंग मेकॅनिक्स लेक्चर इन जस्ट 5 more minutes. 5 मिनिटांमध्ये मेकॅनिक्स लेक्चर आपण सुरू करणार आहे. येस, चलो, विल कन्क्लूड टुडेज सेशन. थँक्यू ऑल, थँक्यू व्हेरी मच.